अपक्षाची माघार, मुखेड नगरपालिका अध्यक्षपदासाठी तिरंगी लढतीची चिन्हे. नगरसेवकपदासाठी 57 उमेदवार रिंगणात. मुखेड नगरपरिषद निवडणुकीसाठी 10 डिसेंबर रोजी नामांकन पत्र उचलून घेण्यासाठी अंतिम दिनी नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार रेहाना अमजद खान पठाण यांनी अर्ज वापस घेतला. त्यामुळे थेट नगराध्यक्ष पदासाठी भाजप, शिवसेना व भारतीय काँग्रेस पक्षात तिरंगी लढत होणार असून 20 पैकी 19 नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी 4 डिसेंबर रोजी सुधारित कार्यक्रम जाहीर केला होता. बुधवारी दुपारी 3 वाजेपर्यंत अपील केलेल्या 13 नगरसेवक पदासाठी व 1 अध्यक्षपदासाठी नामनिर्देशन पत्र वापस घेण्याची मुदत 10 डिसेंबर होती. त्यामुळे अध्यक्षपदासाठी रेहाना अमजद खान पठाण यांनी आपले नामांकन पत्र उचलून घेतले. नगराध्यक्षपदासाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार असून अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे विजा धोंडूराम देबडवार, भाजपचे विजाराम पत्तेवार व भारतीय काँग्रेस पक्षाचे दीपाली श्रावण रापनवाड यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. 19 एकूण प्रभागांतील 10 नगरसेवकपदासाठी मतदान होणार आहे. 20 डिसेंबर रोजी होणार मतदान, 21 ला मतमोजणी. यापूर्वी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार होते. परंतु निवडणूक आयोगाने उमेदवारांचे चिन्ह वाटपासाठी अपुरा वेळ दिला. याबद्दल पुन्हा निवडणूक प्रक्रिया जाहीर झाल्यानंतर 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीत पहिल्यांदाच प्रभाग 4 मधील ओबीसी महिला उमेदवार स्नेहा तमशेट्टे यांचा एकमेव नामांकन पत्र असल्याने ही जागा बिनविरोध निवड झाली. परंतु 21 डिसेंबर रोजी मतदान मोजणीनंतर निकाल जाहीर होणार आहे.